नमस्कार. जय श्रीराम. बृहन महाराष्ट्र तत्वज्ञान या उपक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही इथे शिकागोला आहोत. सौ रेखा देवधर आणि सुहास देवधर यांच्या घरी आणि इथून आम्ही आज लाईव्ह प्रक्षेपण करीत आहोत आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेसाठी. सर्वप्रथम देवधर काका-काकूंचे अतिशय आभार, की ज्यांनी आम्हाला इथे काय म्हणतात होस्ट केलं आणि तसंच त्यांचं घर पूर्णपणे उपलब्ध करून दिलं सगळ्यांना दादांच्या व्याख्यानांसाठी, तसंच आनंदाचे तत्वज्ञान याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी. तर आता अजून जास्त वेळ न घेता मी मंगेश दादांना विनंती करते, की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आवाज येतोय? गलद्दानगंडं निरदभृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याक्षम् एकं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं गुरुं तन्नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर दत्त यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. सर्वांना सप्रेम अभिवादन. व्हाय, व्हॉट आणि हाऊ या 3 टप्प्यांमध्ये आनंदाचे तत्वज्ञान ही आपली मालिका सुरू आहे आणि त्याच्या व्हॉट नावाच्या टप्प्यामध्ये आपण आता आहोत. व्हाय आपलं बघून झालं, त्याचा अभ्यास करून. व्हॉट या तत्वामध्ये टप्प्यामध्ये आपण देव नावाची संकल्पना समजून घेतो 4 स्तरांवरती. त्याच्यानंतर आपण माया नावाचं तत्व समजावून घेतलं आणि आपण आता सद्गुरू ही संकल्पना समजून घेत आहोत आणि त्याच्यातली 2 सत्र आपली झालेली आहेत. आणि त्यातलं हे आपलं 3रं तत्व आहे, सत्र आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं की सद्गुरू हे एक तत्व असंही त्याच्याबद्दल बोललं जातं आणि सद्गुरू एक व्यक्ती म्हणजे श्रीगुरु देहातली आपण ज्याला म्हणता येईल, ह्याही दोन्ही पद्धतीने हे बोलल्या जातं. तर हा जो प्रवास आहे, एक तत्व ते एक व्यक्ती, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती सद्गुरू म्हटल्यानंतर त्यांचं वर्णन आपल्या समोर येतं. आणि ह्या दृष्टीनेच सद्गुरूंना चालतं बोलतं ब्रह्म कसं म्हणतात, हा आपण त्याचा भावार्थ समजून घेतला. कारण ब्रह्म तर निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरवयव आहे, ते निरवधी आहे, ते अमन आहे, ते अप्राण आहे, ते अजिव्ह आहे, ते अनेत्र आहे, अशी सगळी त्याची वर्णन आहे. मग असं असताना एवढे सगुण साकार माझ्यासारखे दिसणारे, कदाचित मी माझ्या स्थूल दृष्टीने त्यांच्याकडे बघत असेन तर काही देहदृष्टीने काही दोषही मला त्यांच्यात दिसत असतील. म्हणजे कसं आहे की ते म्हातारे झाले असतील, त्यांना नीट चालता येत नसेल, कदाचित नीट वाचता येत नसेल, कदाचित त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल आत्ताच, काही शक्य आहे. कारण हे देहाच्या पातळीवर चालणार आहे. देह देहाचे धर्म ते असणारच आहे. पण असं असून ते चालते बोलते ब्रह्म आहेत. हे वर्णन इतकं सगळं आणि हे वर्णन याचं कारण आहे सद्गुरूंकडे जेव्हा मी जातो, बघतो, बोलतो किंवा त्यांचा विचार करतो, त्यांचं स्मरण करतो, तेव्हा निर्गुण निराकाराला जाऊन झोंबता येत नाही, म्हणून तर ते सगुण साकार माझ्यासाठी झाले आहे. त्यामुळे थोडक्यात बोलायचं झालं तर त्यांच्या देहाचा बाध करूनच त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. मी जर मायेच्याच पडद्यातून त्यांच्याकडे बघत राहिलो, तर आपण ते तर वर्णन ऐकलं, आता सद्गुरू वर्णविना तेथ माया स्पर्श होऊ शकेल. आणि मी अखंड मायेच्या चष्म्यातून त्यांच्याकडे पाहायला लागलो, तर
हे जे वर्णन आपण मागच्याला बघितलं, की भगवान महादेवांनी पार्वतीला जे सांगितलं ज्ञान, ज्याला गुरुगीता असं म्हटलं आपण मागच्या वेळेला. त्याच्यामध्ये सगळं सद्गुरूंचं वर्णन आलेलं आहे. ते आपल्याला कळणं शक्य नाही. कारण आपली दृष्टी ही नेहमी स्थूलच राहील. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा हे स्मरण आणि सद्गुरू एक ही परंपरा ह्या दृष्टीने पण आपण मागच्याला विचार केला. आणि म्हणून महादेवांनी पार्वतीला दिलेलं ज्ञान म्हणून सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा असं म्हणून आपण त्या सद्गुरू परंपरेला वंदन केलं. कारण तिथून आलेली ते भगवान महादेव म्हणा किंवा नारायण समारंभाम असंही म्हणतात. नारायणांपासून काही फरक पडत नाही. असं तो एक हार आहे अशी कल्पना करा. इथे कोण आहेत? हे मोठं फुल, या फुलाचं नाव आहे आद्यशंकराचार्य. इथून मग खाली पुन्हा हार सुरू होतो. ते आपली जी सद्गुरूंची जी काही परंपरा असेल ती. त्यामुळे सद्गुरू परंपरा हा एक मोठा विषय आपण त्याचा विचार केला होता. कारण अशी परंपरा असलेले सद्गुरू करावे असा आपण विषय मागच्याला बोललो होतो. एक थोडंसं माझ्यासाठी मी उजळणी करतोय बरं का, तुम्ही विसरले म्हणून नव्हे. कारण मागचा रविवार ते हा रविवार मी अखंड बोलतो आहे. अखंड. म्हणजे बहुतेक गणपती बाप्पाचीच तशी इच्छा असावी, कारण मला सध्या मी त्वं कालत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः असा अनुभव घेतोय की काय असं मला वाटतंय. कारण मी कुठे काय बोललोय माझ्याच लक्षात नाहीये. आणि म्हणून एक थोडंसं एक उजळणी की आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत आपण काय बघितलं मागच्या वेळेला, ही माझ्यासाठी उजळणी सुरू आहे. त्यामुळे गुरूंविना ब्रह्म नान्यथ सत्यम सत्यम वराननी असं आपण मागच्याला शिकलो. की सद्गुरूंशिवाय ब्रह्मप्राप्ती नाहीच असं प्रत्यक्ष कोण म्हणता याला महत्व आहे. प्रत्यक्ष महादेव पार्वतीला सांगतात. याचा अर्थ अजूनही माझ्या मनामध्ये जर कुठे शंका असेल की नाही होऊ शकतं, माझ्या बुद्धीच्या प्रांतावर मी हे मिळवून दाखवीन, काय शब्द आहे, जणू काय ते मला आता प्राप्तच नाहीये. पण असं होतं जेव्हा सद्गुरूंचं मार्गदर्शन नसतं तेव्हा असं बोलणं सुद्धा संभवतं. त्यामुळे हे महादेवांचं जे पार्वती मातेला सांगणं आहे, जो उपदेश आहे, त्याचा आपण मागच्या वेळेला विचार केला. आणि गुरुबुद्ध्यात मनोनान्यत सत्यम सत्यम न संशय असंही पुढे महादेव म्हणतात. भगवान सदाशिव सांगतात, विरुक्तीने सांगतात. त्याचबरोबर आपण मागच्याला हाही विचार केला की हे झालं सद्गुरूंचं पुन्हा तत्व म्हणून. पण बऱ्याच ठिकाणी सद्गुरूंच्या सामर्थ्याचं वर्णन का सांगतोय? आत्ताच आपण म्हणालो ते निर्गुण निराकार निरवयव तत्व आहे आणि इकडे तुम्ही सामर्थ्याचं वर्णन करता. म्हणजे ते काहीतरी करतात. केल्याशिवाय सामर्थ्य कसं? आणि जर ते करत असतील तर ते निष्कर्म कसं? ही जी सगळी भाषा आहे गोंधळाची ती आपण समजून घेतो हळूहळू. आणि त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन आपण त्याच्यासाठी ती एक अप्रतिम मूव्ही पाहिली होती ज्ञानेश्वरीतली, मावळित विश्वाभासू नवल उदयलाच अद्वयाब्जिनी विकासू बंधू. आता फार अप्रतिम ओवी आहे. मागच्या बोललो होतो. ही ओवी वाचल्यानंतर एका अमराठी भाषिकाचं काय झालं होतं. ही ओवी वाचल्यानंतर ते वेडे झाले होते, की ही ज्या ग्रंथातली ओवी आहे, त्या ही जी भाषा ती आज मला कळत नाही कारण ते मराठी नव्हते. पुढचा जन्म मला महाराष्ट्रात मिळू दे, अशी इच्छा करणारे ते. आणि आम्ही रामकृष्ण हरी. पुढे बोलायची गरज नाही. कारण आम्हाला त्याचं महत्वच आम्हाला त्याचं कळू शकत नाही. पण आपण त्या ओवीचा छान अर्थ समजून घेतला होता, की पुन्हा उजळणी आहे त्यामुळे फार वेळ नाही घालवत. सूर्य उगवल्यानंतर त्याला लागणं हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. रात्री अंधार असतो, काही दिसत नाही, सूर्य उगवतो, सकाळी जग दिसायला लागतं. पण हा जो अद्वैत रूपी सूर्य आहे, हा इतका विलक्षण आहे असं माऊली म्हणते, की मावळवीत विश्वाभासू. तो उगवला, की दिसत असलेलं जग दिसेन असं होतं. माऊलींचं वर्णन आहे ते. दिसत असलेलं जग दिसेन असं होतं. कारण विश्व मला जे दिसतं आहे, तो भास, त्याचं परसेप्शन, नॉट रियालिटी.
मग रियालिटी काय? दॅट इज व्हॉट डॉन्स. रियालिटी डॉन्स, द परसेप्शन गोज अवे बेसिकली. आणि अशा या निर्गुण निराकार म्हणूया, निष्कर्म म्हणूया, निर्वयव अशा ब्रह्मतत्वापासून तर अगदी सगुण साकार देहधारी सद्गुणपर्यंत हा जो एक संपूर्ण आवाका जो तो लक्षात घेताना आपण अजून एका तत्वाचा मागच्याला विचार केला होता, ते म्हणजे परतत्व. कारण आता ही जी एवढी मोठी गीता आहे, इकडे सगळं वर्णन ब्रह्मतत्वाचं, इकडे देहधारी सद्गुरू, मग या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? म्हणून आपण तिथे ईश्वर तत्वाचा विचार केला होता. आणि ईश्वर तत्व आपण मागच्याला जेव्हा आपण देव नावाची संकल्पना समजून घेतली, तेव्हा त्याचा आपण अभ्यास केला होता. त्यामुळे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा इथे संबंध काय आहे या संदर्भात, तो आपण मागच्याला विचार केला होता. की एक आपण सर्वजण एक जीव आहोत आणि आपल्याला बंधनात टाकणारी जी अविद्या आहे, जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाच्या विरोधी नेहमी ज्ञान असतं. जसं अंधाराच्या विरोधी प्रकाश असतो, तसं अज्ञानाच्या विरोधी ज्ञान. आणि ही जी ज्ञानसत्ता आहे, त्या ज्ञानसत्तेच्या द्वारे आपला अविद्या नाश होतो आणि जीवाला मुक्ती मिळते, असं आपण मागच्याला विधान केलं होतं. त्याला आपण जीवाला स्वरूप स्थिती प्राप्त होते असंही म्हटलं होतं. म्हणून तर आपण ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, तो केवलम ज्ञानमूर्ती शब्द खूप महत्वाचा आहे. आता इथल्या लोकांना सांगतो, जे समोर बसतात, कारण ते ऐकतात आहेत 2 दिवस झाले. इथे माझे सद्गुरू ज्ञानी आहे असं म्हटलंय का त्यांनी? नाही. मग काय म्हणतात आहे? केवलम ज्ञानमूर्ती, म्हणजे ज्याला म्हणतात ज्ञानाचा पुतळा, विठोबा, वीचा केला ठोबा. वी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा पूर्ण पुतळा, केवल ज्ञान, ज्ञातृज्ञेय विहीन, नुसदेची जे का ज्ञान. 2 दिवस झाले तेच आपण ऐकतो. आणि अशी ही जी ईश्वरी सत्ता आहे, ही जी अशी ज्ञानसत्ता आहे, त्याच्या अधिकरणाचं नाव सद्गुरू. आणि त्याच्यासाठी आपण एक मागच्याला श्लोक बघितला होता, की दीक्षा विधा विश्वरो कारणस्थलमुच्यते, गुरु कार्यस्थलम चातो गुरु ब्रह्म प्रगीयते. हाही पुन्हा गुरुगीतेतलाच श्लोक. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तर विशेष उल्लेख केला आहे तो दीक्षा विधानाचा, की दीक्षा विधानामध्ये ईश्वर हा कारणस्थल आहे आणि गुरु कार्यस्थल आहे. आता म्हणजे काय हेही समजायला कठीण जात असेल, तर आपण मागच्याला साध्या भाषेत विचार केला होता. पुन्हा उजळणी सुरू आहे, म्हणून पटकन बघून घेऊया, की ईश्वर काय करतो. तर ईश्वर 5 कर्म करतो असं आपण मागच्याला शिकलो. कोणती? उत्पत्ती. या जगाची उत्पत्ती कोणी केली आहे? ईश्वर, परमेश्वराने केली आहे. स्थिती कोण सांभाळतोय? वेळ नाही आपल्याकडे, पण फार सुंदर विषय हा सुद्धा, की आपल्या अथर्व शीर्षामध्ये तो विषय येणार आहे. शक्ती त्रयात्मकः असं वर्णन आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या शक्ती असतात. एक द्रव्य शक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती. द्रव्य शक्ती म्हणजे काय? पाणी आहे आता समजा. पाणी ओतलं, पाणी सांडलं. असं कधीतरी झालं का, की पाणी आहे तिथेच आहे? किंवा ते वर गेलं आकाशात. होत नाही. पाण्याने I don't know, वाहणं 4:30 आणि म्हणलं, पण पाण्याने somebody शीत is असणं, supposed to come, हा visit पाण्याचा us. गुणधर्मच आहे. अग्नीच्या विरोधी असणं गुणधर्म आहे पाण्याचा. ते तो सोडू शकत नाही, ज्याला स्वभाव असं म्हणतात. म्हणजे मंदाते खूप सुंदर उदाहरण देतात, की आपल्याला असं वाटतं, की आम्ही समजा पाणी गरम केलं, उकळलं पाणी. ते पाणी उष्ण झालं. पण कल्पना करा, समजा एखाद्याशी काहीतरी पेटलेलं आहे. शेकोटी पेटवली का काहीतरी पेटवलेलं आहे आपण. त्याच्यावरती उकळतं पाणी टाका. काय होतं? आग विझते. गुणधर्म सोडत नाही. कारण त्याला एक संस्कृतमध्ये शब्द आहे, त्याचा अर्थच आहे अग्नीच्या विरोधी, अग्नीला शांत करणारा पाणी म्हणतात त्याला. रसोमप्सु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्ययोः. प्रणव सर्व वीरेषु शब्द पुरुषम ऋषू वगैरे वगैरे. 7वा अध्याय. हे असं का होतं? ते मागच्याला आपण तेच बघतोय, उत्पत्ती, स्थिती, लय. कारण त्याच्यात तो शिरलेला आहे. रसोमप्सु कौंतेय, कुठल्याही द्रव पदार्थामध्ये जो रस नावाचा गुण आहे, जो पाण्यातही आहे अर्थातच. मग तो काय बासुंदीत नाही आहे का? आहे ना. दुधात नाही आहे का? आहे ना.
द्रवपदार्थ आहे ना, द्रवपदार्थाचा रस जो गुण आहे ना, तो कोणाचा आहे? ती प्रकृती कोणाची आहे? रसो मप्सु कौंतेय. अरे मीच आहे त्याच्यामध्ये. म्हणून तर तो पदार्थ त्याचा गुण सोडू शकत नाही, स्वभाव सोडू शकत नाही. एवढ्याल्या प्रचंड ग्रह, तारे, गॅलेक्सीज, ब्लॅक होल्स, काय चाललंय सगळं? केवढं अफाट आहे, पण किती किती त्याच्यात सुसूत्रता, सुसंबद्धता. एक दिवस काका गमतीने म्हणतात, एक तरी कॅज्युअल लीव्ह घेतो का सूर्य? कॅज्युअल लीव्ह पूर्वीच्या काळातला शब्द आहेत. आणि आज हे सगळं जे आहे, असा हा जो महेश्वर आहे, तर हा काय म्हणून तो उत्पत्ती करतोय, तो सांभाळतोय आणि तोच एक दिवस या जगताचा लयही करणार आहे. आणि हे सगळं तो कसं करतो? तर त्यांनी प्रवेश केलाय त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला गमतीने बोललो होतो, की दिल्लीत बसून गल्ली राजकारण नाहीये. प्रत्येक पदार्थामध्ये तोच आहे, एकोहम बहुश्याम. तो नाही अशी जागाच नाही. आणि असं आतमध्ये त्याच्यात राहून तो त्याचं काय करतो? प्रशासन करतो, गव्हर्नन्स करतो. असं आपण मागच्या वेळेला शिकलो. पण हे 5 कर्म केल्यानंतर ईश्वर अजून एक कर्म करतो आणि त्याला प्रबोधन असं म्हणतात. पुन्हा उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन आणि प्रबोधन, आणि तो कारणस्थल आहे आणि गुरु कार्यस्थळ. त्यामुळे तोच ईश्वर जेव्हा प्रबोधनाचं कार्य तेव्हा त्याला सद्गुरू असं म्हणतात. असं आपण शिकलो होतो मागच्या वेळेला. कारण साधी गोष्ट आहे, की तो काही चला शिकागोमध्ये अवतार घेऊया. तसं करतो का तो? नाही. इथे काय अभ्यास वर्ग चाललाय, दुसरा अवतार. तिकडे प्रवचनमाला चालली आहे, तिसरा अवतार. युगायुगातनं एकदाच येतो तो. तो युगातनं एकदाच येतो. मग असं काय सोय आहे? आपल्यासारख्यांचा उद्धार कोण करणार? ईश्वराची व्यवस्थाच आहे. तो थोडक्या अगदी साध्या भाषेत बोलूया, सद्गुरूंच्या माध्यमातून तोच आपलं प्रबोधन करतो. आता कल्पना करा, सद्गुरूंकडे पाहण्याची माझी भूमिका काय असली पाहिजे. मगाशी जे बोलत होतो, आणि आपण देहदृष्टीनेच त्यांच्याकडे पाहतो. देहात दोष असणारच आहे. मनुष्याचा देह आहे. कारण हे त्रिगुणात्मक आहे. पण सद्गुरू द्वंद्वातीतम, म्हणजे 3 गुणांच्या ते पलीकडे गेलेले आहेत, अतीत आहेत. म्हणजे काय? त्याचा तरी अर्थ काय आहे नेमका? 3 गुणांचा त्यांच्यावरती परिणाम होत नाही. वेगळा विषय आहे, पण सगुणाचे 2 प्रकार म्हणू शकतो. एक त्रिगुणाच्या अंमलाखाली असलेलं सगुण, आणि दुसरं त्रिगुणांचा अंमल नसलेलं, पण त्रिगुण म्हणण्यापेक्षा सगुण शब्द वापरूया, सगुण. कारण या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत हे माझ्या बाबतीत सत्य आहे. पण मला त्याचा अनुभव नाहीये. त्यामुळे ज्यांनी या नामरूपात्मक सृष्टीची रचना केली, त्याच्यात तो अनुप्रविष्ट झाला. आणि तो कसा झाला हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं मागच्या वेळेला. ती एक आठवत असेल तर गोकुळातली एक सुंदर गोष्ट परमपूज्य मंदातेजींनी सांगतात, ती आपण बघितली होती. त्यामुळे जो प्रबोधन करतो तेव्हा त्याला सद्गुरू म्हणतात. तात्पर्य थोडक्यात उजळणी संपवूया आणि आजच्या अभ्यासाकडे वळूया. की ही जी मायेची मोहकता आहे, त्यांनी जो आपण एक जीव म्हणून अत्यंत मुग्ध झालेलो आहे, याच्यामध्ये रमून आणि रंगून गेलेलो आहे या प्रपंचामध्ये, त्याचा परिणाम असा झालेला आहे की हा अनित्य असलेला संसार, मगाशी आपण बोललो, विषयातलं सुख अनित्य असून मला ते नित्य वाटतं, आणि म्हणून तुम्ही रोज सकाळी उठून विषयांच्याच मागे धावतो. त्याच्यामध्ये अशुचित्व आहे तरी मला त्याच्यात शुचित्व दिसतं. हा संसार दुःखमय आहे तरी तो मला सुखमय वाटतो. तो अनात्म आहे तरी तो मला आत्म वाटतो. आणि हे अनादी कालांपासून सुरू आहे. जन्म मरणाचं म्हणून तर आपलं रहाड गाडगं सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण परिभ्रमण करतो आहोत. असे जे अज्ञानी जीव त्यांचा ज्ञाननेत्र जे उघडून देतात,
अज्ञानाचं हरण करतात, जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करतात म्हणूया. तो जीव मूळचा जसा सच्चिदानंद रूप आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव जे आणून देतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. त्या महापुरुषाला सद्गुरू असं म्हणतात. ते हे कार्य मगाशी जे म्हणालो, की ईश्वर कारणस्थल आहे आणि गुरु कार्यस्थल आहे. हे कार्य ज्या देहातून होतं, त्या देहाला श्री गुरु म्हणतात. म्हणून आपण त्याला सुरुवातीला काय बोललो? चालतं बोलतं ब्रह्म त्याच्यासाठी म्हणायचं. कारण ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती अशी श्रुती आहे. देहासकट ते ब्रह्म होतं. गु शब्द स्पंदकार स्याद, रू शब्द स्तन निरोधक, असा एक श्लोक आहे गुरुगीतेमध्ये. गुरु शब्दाचा अर्थ काय आहे ते सांगणारा एक श्लोक आहे. गु शब्द अंधकार अंधकार स्यात्, रू शब्द तन निरोधक, अंधकार निरोधत्वात गुरुरित्य भिधीयते. त्याचा अर्थ असा आहे की गु शब्दाचा अर्थ अंधकार असा होतो, अज्ञान असा होतो, आणि रू शब्दाचा अर्थ त्या अंधकाराचा, त्या तमाचा नाश करणारा असा होतो. त्यामुळे अज्ञानाचा नाश करतो तोच गुरु, म्हणजेच तो सद्गुरु, तेच श्री गुरु. मागच्याला आपण खूप विचार केलेला आहे की गुरु आणि सद्गुरु याच्यातला फरक काय आहे. गुरु अनेक असू शकतात. संगीताचे गुरु असतात, गणिताचे गुरु असतात, भूगोलाचे गुरु असतात, आपल्या PhDचे गुरु असतात. सद्गुरु एकच असतात. कारण अज्ञानाचा अंधकार जो असतो तो एकदाच घालवावा लागतो, तो 400 वेळा घालवावा लागत नाही. त्यामुळे 18व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो. एक उदाहरणार्थ, माझा भक्त हो, माझं पूजन करणारा हो, मला नमस्कार करणारा हो, असं एक गुह्यतम वचन ते सांगतात. त्याच्यामध्ये एक श्लोक येतो, मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु. आता या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज एक ओळी लिहितात. ती ओळी आपल्या विषयाच्या संदर्भात आहे म्हणून तुम्हाला वाटलं असेल हा श्लोक सांगून थोडंसं बाजूला गेलो का? नाही. आत्मज्ञानी चोखडी, संत जी माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. माऊली म्हणतो 18व्या अध्यायामध्ये. आत्मज्ञानी चोखडी, संत माझे रूपडी. संत सद्गुरू, आपण सद्गुरू हे समजून घेतो. पण भगवंत काय म्हणतात आहे की तू माझी भक्ती कर. आता तेव्हा तर प्रत्यक्ष अर्जुनाला मार्गदर्शन करायला गोपालकृष्ण तिथेच होते, प्रत्यक्षात होते. आपण काय विचार करतोय, आज जो युगातनं एकदा तो येतो, आज नाही, आणि कलियुगात पण येणार आहे, पण तेव्हा आपण नसणार आहे, जेव्हा कली अवतार आहे. आपली काय सोय आहे? तर मौली तेच सांगतंय, आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी. अरे माझीच रूप आहेत ती, तेच आपण शिकतोय. प्रबोधन करतो ईश्वर, तेव्हा त्यांनाच सद्गुरू असं म्हणतात. आणि ते त्याचं 6वं कर्म आहे, कारण ती त्याची व्यवस्था आहे. अज्ञानी जीवाला ज्ञान व्हावं ही त्याची व्यवस्था आहे, आणि त्याच्या या व्यवस्थेलाच तर सद्गुरू म्हणतात. नाऊ यू अंडरस्टूड की संस्था, सद्गुरू संस्था कशी आहे, ती व्यवस्था कशी आहे. आणि माऊली तर तिथे दृष्टांत देतात आहे की तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. म्हणजे एखाद्या, माऊलींचं अजून एक वैशिष्ट्य आहे, एकदम दृष्टांत आपल्याला वाटतो असं ऐकताना की असा दृष्टांत माऊली कशी देते, पण त्यातला जो भाव आहे ना तो आपल्याला पकडायचा आहे. माऊली म्हणते एखाद्या कामी पुरुषाची एखाद्या स्त्रीवरती नजर जितक्या आवडीने पडते, आता दृष्टांत सोडून द्यायचा आहे, फक्त तो भाव आपल्याला हवाय त्या आवडीचा. ती एवढ्या आवडीने मला सद्गुरू आणि संतांकडे बघण्याची, हे इतकं प्रेम मला त्यांच्याबद्दल वाटलं पाहिजे, इतकी ओढ मला त्यांची लागली पाहिजे जशी त्याला तिची लागते. माऊली दृष्टांत देतात. एकनाथी भागवतामध्ये पण एक ओवी येते की प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती.
एकनाथ महाराज म्हणतात प्रतिमा. प्रतिमा मूर्ती म्हणूया, लाकडाची असेल, मातीची असेल, कशाची, धातूची असेल, किंवा फोटो म्हणूया, चित्र म्हणूया. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती आणि संत सचेतन माझ्या मूर्ती. आता त्याच्यातही एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे की प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती म्हणतात तिकडे, म्हणजे मूर्तीला व्यक्ती लावलं, आणि संत सचेतन माझ्या मूर्ती म्हणतात. आणि कोण म्हणताय मत, एक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, इकडे एकनाथ महाराज तेच सांगतात आहे, संत माझ्या, भगवंत बोलतात आहेत, माझ्या सचेतन मूर्ती, त्यांची केली या दृढ भावे भक्ती, ते मज निश्चिती पाविती. म्हणजे सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची भक्ती ही कोणाची भक्ती ठरते शेवटी? भगवंताची. का? कारण त्याच्या रूपात तेच कार्य करतात आहे. मगाशी आपण नैष्कर्म्य सिद्धीबद्दल थोडंसं बोललो की ते नैष्कर्म्य दशित कर्म करतात आहे. याचा अर्थ असा आहे की ते कर्म करतच नाहीयेत. नैष्कर्म्य सिद्धीचा अर्थच तो आहे. आपल्याला दिसतात कारण प्रवचन तेच करतात, ग्रंथ तेच लिहितात, प्रवास तेच करतात, सगळं ते करतात आहेत. कारण आपल्या ते स्थूल दृष्टीला असं दिसतं की कारण देह ते करतोय ना त्यांचा, आणि आपल्याला जसं मी स्वतःला माझा देह समजतो तसं मी त्यांना त्यांचा देह समजतो. तर आपल्याला ही नैष्कर्म्य सिद्धीची भाषा कळतच नाही. आणि मी नेहमी सांगतो की त्या चरणांवरती म्हणूनच डोकं ठेवायचं आहे. नमस्कार तर आपण सगळ्यांनाच करतो, मोठे कुणी असले नमस्कार करतो, मी नेहमीच तो विषय मांडतो. पण तिथे जो मी नमस्कार करतो आहे, माझं चरणांवरती माझं डोकं टेकवतोय, सगळ्यात सगळ्यात उत्कृष्ट असं जे माझा अवयव मस्तक, ते सगळ्यात त्यांच्या खालच्या अवयवावरती म्हणजे पायावरती आपण का टेकवतो आहे? कारण ते जे सगळं करतात आहेत ना, ते मी करतोय या भूमिकेतच नाहीयेत ते. आणि यालाच नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. घडत आहे त्या माध्यमातून घडत आहे. करता करविता तो आहे. आणि ते माध्यम त्यांनी निवडलंय कारण ते माध्यम त्याला जसं हवं तसं ते आहे. एवढं सध्या बोलू. त्याला म्हणजे ईश्वराला. मग तेच का बरं? इतरांच्या देहाच्या माध्यमातून मग त्याला कर्म का नाही करतायत? तो तयारच आहे. प्रश्न आहे आपण तयार आहे. कारण आपली वाटमारी सुरू आहे. काय वाटमारी? आपल्याही देहात कर्ता ग्रहिता तोच आहे. पण हे श्रेय त्याला देण्याच्या ऐवजी ती वाटमारी मी करतोय. ते श्रेय माझ्याकडे घेतोय, मी स्वतःला कर्ता समजतोय. मगाशी आपण विषयांचा विचार केला ना, विषयांमधनं जे सुख प्राप्त होतं ते त्याला अर्पण करतात. कोणाला? त्याला, म्हणजे आतमध्ये जो माझा देव बसलेला आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू. पण मधल्यामध्ये मी ते जीव म्हणून भोगतो, यालाही वाटमारीच म्हणतात बाय द वे. म्हणून राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे ते अंगी. तुकाराम महाराज. तुमच्या हातून भोग घडत असेल किंवा तुमच्या हातून त्याग सुद्धा घडत असेल, हे दोन्हीही घडताना तुम्ही जर राम 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 म्हणत असाल, तर ज्या रामाला ते अर्पण केल्या जात आहे, त्या भोगाचा भोग आणि त्यागाचाही भोग, त्याच्यात माझी वाटमारी होत नाही, मी बाजूला राहतो. कारण ते ज्याला अर्पण केल्या जात आहे, त्या आत्मारामाला, त्याचं स्मरण मी करतोय ना. राम म्हणे भोगी, राम म्हणे त्यागी, कर्म न लिंपे ते अंगी. तो तयारच आहे. तो तर बसल्या वाट बघतो की तुमचे माध्यम कधी वापर, तुम्ही त्याला संधी देत नाही, म्हणजे आपण सगळेजण. आणि सद्गुरूंचं तसं नाहीये. त्यांना तो अनुभव आलेला आहे, त्यांनी त्या ईश्वरी तत्वाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे हा त्यांच्या अनुभवाचा विषय आहे की मी करता नाही, मी भोगता नाही, हे जग सत्य नाही, हा भेद सत्य नाही. देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती, आणि शेवटची विकार भ्रांती. हे पाचही भ्रांती त्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत सद्गुरू आहेत, ती जणू काही माझीच रूप आहे, असं भगवंत म्हणतात. अरे मीच आहे, फक्त मी चतुर्भुज म्हणून आलेलो नाही, सुदर्शन चक्र नाही, गदा नाही, गरज नाही. कारण मी एवढंच काम करण्यासाठी आलोय या देहामध्ये. कशासाठी? समोर जे बसतात त्यांचा उद्धार मला करायचा. त्यामुळे मुद्दा हा सुरू आहे की सद्गुरू या संकल्पनेचं
इतकं सखोल, शास्त्रीय, तर्कशुद्ध विवेचन ऐकल्यानंतर काही प्रश्न तर खरा तर उरूच नये, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. ते म्हणजे गुरु आणि सद्गुरू यातला फरक काय? किंवा सद्गुरूंची गरजच काय? अजूनही मनामध्ये हे प्रश्न असतात, ते शिल्लकच राहू नये. कारण तिथे बघितलं आपण, की तिथे स्थूलबुद्धीचा तो विषय नाही. तो देहाच्या पातळीवर करायचा विचार नाही. ती ईश्वरी व्यवस्था कशी आहे? पण तरीसुद्धा एक काय म्हणतात त्याला, थोडंसं त्याचा आपण एक स्वतंत्ररित्या विचार करूया, की सद्गुरू प्राप्तीची गरज काय? आपण एक पाहिलं, की आपल्याला ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त होतं, त्यांना आपण गुरु म्हणतो आणि आपण त्यांचा आदरही करतो. केलाही पाहिजे. ती आपली संस्कृती आहे. म्हणजे विजयादशमीला जाऊन त्यांना नमस्कार केला पाहिजे. होती की नाही पद्धत आपल्याकडे आधी? आम्ही जायचो बा. शाळेतल्या आपल्या शिक्षकांना जायचं, सोनं द्यायचं, नमस्कार करायचा. गुरु आहेत. ही आपली संस्कृती आहे. ती आपल्याला तिथे शिकवते. आता या गुरूंच्या भूमिकेमध्ये कधी आई असते. आई तर आहेत आपल्या सर्वांची गुरु पहिले आईच असते. लहानपणी कोण आपल्याला सन्मार्गाला लावतंय? कधी वडील असू शकतात, कधी भाऊ सुद्धा असू शकतो, कधी बहीण असू शकते. शिक्षक तर असतातच. एखादा दिवस आपला मित्र असतो. कधी एखादा व्यावसायिक, प्रोफेशनल आपण ज्याला म्हणतो. आपल्या व्यवसायातला सुद्धा एखादा मित्र असू शकतो किंवा कोणीही एखादा अनुभवी व्यक्ती असू शकतो. आणि त्यांच्याप्रती ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला कृतज्ञता असली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून थोडा जर जाऊन पुढे विचार करतो म्हटलं, तर परमार्थ प्रांतामध्ये ग्रंथ समजावून सांगणारे एखादा, आता कोणी आपल्याला भगवद्गीता समजावून सांगतं, कोणी आपल्याला ज्ञानेश्वरी समजावून सांगतं. असतात ना जागोजागी अभ्यास, असे त्यांचे गट असतात. कोणीतरी त्यातला एखादा अभ्यासक असतो, समजून सांगतो. प्रवचनकार असतो. कोणी आपल्या शंकांचं समाधान करणारा एखादा विद्वान असतो. कोणी एखादा कीर्तनकार असतो. पूजा सांगणारे गुरुजी असतात. आपल्या घरी आपण पूजा करतो सत्यनारायणाची किंवा कुठली आपण बोलवतो, गुरुजींना बोलवतो, ते असतील आहे. कधी याज्ञिक असतात, आपण एखादा यज्ञ करतो. कधी अ, धार्मिक मार्गदर्शन करणारे पण असतात. आपण जातो त्यांच्याकडे, "अहो, आम्हाला असं-असं करायचं आहे. पंचांग पाहून आम्हाला मुहूर्त सांगा." सगळं आपण करतो. हे सर्व आपले गुरुच आहेत. कारण हे आपल्याला मार्गदर्शन करतात. जो व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला ज्ञान प्रदान करतो, ते सर्व आपले गुरु आहेत. पण आपल्याला आत्मानुभव आणून देणारा जो सत्पुरुष आहे, हाच फक्त आपला सद्गुरू आहे. आणि म्हणून सद्गुरू पुन्हा सांगतो, एकच असतात. गुरु अनेक असतात, असू शकतात, असतात. आणि या अर्थानेच समर्थ म्हणतात, की आता सद्गुरू ते कैसे, नव्हे ती इतरा गुरु ऐसे, जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. दासबोधामध्ये होऊया, की आता सद्गुरू ते कैसे, नव्हे ते इतरा गुरु तैसे. आता मी जी सगळी यादी केली, इतर गुरूंसारखे ते नाही. आता गंमतीत आहे त्याच्यामध्ये पुन्हा विचार केला तर. सद्गुरू हे गुरुच असतात. म्हणजे गुरुही असतात. पण गुरु सद्गुरू नसतात. तर सद्गुरू ज्ञान देतातच. या दृष्टीने ते गुरु पण असतात. तत्वज्ञान शिकवतात, गोष्टी समजावून सांगतात, प्रश्नांची उत्तरं देतात, शंका समाधान करतात, संशय निवृत्ती करतात. गुरु पण असतात ते. पण गुरु सद्गुरू नसतात. कारण जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. समर्थ रामदास स्वामी. त्यामुळे श्रीगुरु हे इतर लौकिक गुरूंसारखे नाहीत. हे जे सद्गुरू आहेत, हे जे श्रीगुरू आहेत, या परात्पर गुरूंच्या कृपेनी म्हणूया शुद्ध ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि थोडक्यामध्ये माणसाला त्याच्यामुळे गुरु अनेक असतात, पण सद्गुरू एकच असतात. हा मी जसं म्हणालो, की एक स्वतंत्रपणे विचार करायचा या विषयावरती. आणि हा प्रश्न आपण सुरुवातीला उपस्थित केला होता, की गुरु आणि सद्गुरू याच्यात फरक काय? हा एक महत्त्वाचा विषय. दुसरा महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे
आजच्या मगाशी जो प्रश्न आपण उपस्थित केला, की सद्गुरूंची गरज काय? त्याचाही थोडा शांतपणे विचार करू, की खरं सांगायचं तर मी मगाशी असं म्हणालो, की इतकं शास्त्रशुद्ध विवेचन झाल्यानंतर, इतकं तर्कशुद्ध विवेचन आपण ऐकल्यानंतर, खरा प्रश्न उरू नये. तरीही पुन्हा एकदा आपली स्थूल बुद्धी आहे, स्थूल पातळीवरती सुद्धा याच्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूया. पण काय झालंय आज विज्ञान युगामध्ये आपले खूप बुद्धिवादी आपण सर्वजण झालेलो आहोत. जड झालेलो आहोत. स्वतःला खूप आपण खूप काहीतरी समजतो. अनेक माणसं त्याच्याचमुळे नास्तिकतेकडे झुकत आहेत. आणि विचार केला तर परमार्थ प्रांतातली जी काही भेसळ झालेली आहे थोडीशी, ती पण त्याला कारणीभूत आहे. आपण ज्याला साध्या भाषेत भोंदूगिरी म्हणतो किंवा गुरु या नावाखाली जे काही फसवेगिरी चालते, ती पण त्याला जबाबदार आहे अर्थातच. पण हे आपण विशेषतः इथे शिकागोतल्या लोकांना आपण काल आपण बोललो, की भेसळ म्हणजे क्षेत्र नव्हे. भेसळ सर्व क्षेत्रात आहे. कुठल्या क्षेत्रात नाही आज भेसळ. म्हणजे दुर्दैवाने परमार्थ प्रांतासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रातही भेसळ आहे. पण भेसळ म्हणजे क्षेत्र नव्हे. पण हे समजून घेण्याची एक बौद्धिक प्रगल्भता म्हणा किंवा त्याला जो एक वेळ द्यावा लागतो, त्याचं महात्म्य समजण्याची ही शुद्ध बुद्धी सुद्धा त्या नास्तिकांकडे नसते. ना त्यांच्याकडे वेळ असतो, ना त्याला लागणारी एक कमीत कमी बेअर मिनिमम शुद्ध मराठी सत्वबुद्धी त्यांच्याकडे नसते. आता काही जणांकडे विचार केला ना तर जिज्ञासा असते. प्रश्न असतात, ते सद्गुरू काय प्रकरण आहे? काय प्रकरण आहे हं? काय शब्द वापरले मी? तुमचे सद्गुरू काय प्रकरण आहे? पण त्यांचं व्यवहारी मन असतं, अहंकारी बुद्धी असते. त्यामुळे ना त्यांना लगेच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व स्वीकारणं जडच जातं किंवा त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण होणं जड जातं. कारण मी जसं मगाशी म्हणालो, स्थूल बुद्धीनेच त्यांच्याकडे पाहिलं जातं. देहबुद्धीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि खरं सांगायचं ना तर व्यवहारात सुद्धा समजा आपल्याला एखादं ज्ञानप्राप्ती हवी आहे, एखादी कला शिकायची आहे समजा. तर त्या क्षेत्रातल्या ज्ञानी माणसाचे पाय धरतो की नाही आपण? हे आपण आत्ता ज्या बुद्धिवादी लोकांचा आपण विचार करत होतो, ते आपापल्या बॉसचे पाय धरतात का नाही ऑफिसमध्ये जाऊन? का? खूप ज्ञानी आहे का तो? नाही. पण मला जे हवंय ते देणारं आहे असं वाटत असतं. अप्रेझलच्या वेळेला सत्य कळतं काय आहे. पण मुद्दा असा की समजा मला तर संगीताचं ज्ञान हवंय. जाता ना तुम्ही, धरता पाय त्यांचे, की मला तबला शिकायचा आहे, मला पेटी शिकायची आहे, मला गाणं शिकायचं आहे. म्हणजे व्यवहारात सुद्धा तुम्ही जाऊन त्या तेवढ्या प्रमाणात का होईना तिथे शरणागत आहातच तुम्ही. मग आता प्रश्न असा आहे, की अध्यात्मशास्त्र तर अत्यंत गूढ आहे. तो तर अंतरीचा प्रवास आहे. आपण अशा तत्वाबद्दल बोलतो आहे, की जे स्वसंवेद्य आहे. ओम नमोजी वेद प्रतिपाद्य. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. की जिथे बोलणं खुंटतं, जिथे ना ते बोलू शकतात ना मी ऐकू शकतो. काल आम्ही इकडे इकडे चर्चा चालली होती. आठवला दृष्टांत सांगतो. लक्षणेबद्दल बोलत होतो आम्ही, की वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. एक वाक्य मी काल त्यांना सांगितलं, की मी जर तुम्हाला म्हटलं, की आमच्या गावावरून गीतांजली जाते. तर तुम्हाला काही त्याच्यात वाटणार नाही. का? आणि समजण्यासाठी माझा हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी मी त्यांना एक उदाहरण पण दिलं. म्हणलं याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा, भाषांतर करा. काय होईल? गीतांजली गोज ओव्हर माय टाउन? गीतांजली नावाचं विमान आहे का? नाही. पण तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे. तुम्ही त्याचं काय करून घेतलं मनातल्या मनात दुरुस्ती करून घेतली, की गीतांजली नावाचं जी ट्रेन जाते ना, त्याच्यावर माझ्या गावाचं जे काही नाव आहे, त्या नावाचं ते स्टेशन आहे. म्हणजे तुम्ही त्यातल्या काही भागाचा त्याग केला, त्याच्यात काही भाग घालून घेतला. याला लक्षणा म्हणतात शास्त्रामध्ये. भागत्याग लक्षणा, जहदा जल लक्षणा वगैरे. मला ते नाही सांगायचं आहे. मला त्यातली मार्मिकता तुम्हाला आत्ता एवढीच सांगायची आहे, की जी काल मी त्यांना बोलता-बोलता ती अशी छान आली अशी सहज, की हे मी बोललो, हे वाक्य त्यांना खटकलं नाही. त्यांनी त्याची दुरुस्ती आपोआप करून घेतली. त्यांना हे कळले नाही, की
प्रोसेस ज्याला म्हणतात ती आतमध्ये झाली. का झाली माहिती आहे? कारण त्यांना सत्य माहिती आहे. सत्य काय आहे? की ह्या गीतांजलीच्या मार्गावरती नागपूर नावाचं स्टेशन आहे. हे सत्य त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी ते करून घेतलं. आता महावाक्याचं जे सत्य आहे, तत्त्वम असी हे जे महावाक्य आहे त्याच्यामध्ये मी तर स्वतःला जीव समजतो. मी अल्पज्ञ आहे, मी अल्पसाक्षी आहे, अल्पशक्ती आहे आणि तो ईश्वर तर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे वगैरे, वगैरे. हे असं सगळं असताना तुम्ही मला सांगता ते तू आहेस? म्हणजे ते गीतांजली गावनाथर म्हणलं झालं. पण हा अनुभव प्रत्यक्ष ज्यांनी घेतलेला आहे, ज्यांनी या दोन्ही उपाधींचा बाध केलेला आहे, ईश्वर नावाच्या उपाधीचा, त्यांची जी उपाधी माया आणि जीवाची जी उपाधी अविद्या, यांचा बाध करून त्याचा जो लक्षार्थ आहे, की ईश्वर म्हणजे लक्षार्थाने ते ब्रह्म आहे आणि जीव लक्षार्थाने कूटस्थ आहे, हे एकच आहे. उपाधी भेदानी ते फक्त दोन वेगळे वाटतात. हा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष घेतलेला आहे, स्वसंवेद्य. त्यामुळे हा आत्मा स्वसंवेद्य हे परमार्थ नावाचं गूढ प्रकरण प्रकरण शब्द, त्यामुळे त्याला जर जाऊन झोंबायचं असेल तर त्याला अत्यंत सत्वगुण संपन्न, अत्यंत सूक्ष्म बुद्धीची गरज आहे, की ती ज्यांच्यापाशी सहजच आहे. कारण जे दैवी गुणसंपदा युक्त आहेत, भगवद्गीतेतली भाषा वापरायची झाली तर, ज्यांची देहाविषयीची आसक्ती गेलेली आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भाव आता शिल्लक नाही, मगाशी आपण जे बोललो सगळं ते, अशी जी पूर्ण काम साध्या भाषेत ज्यांनी जीवब्रह्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, यत प्रत्यक्षात अपरोक्षात, त्याला अपरोक्ष म्हणतात शास्त्रामध्ये. थोडं व्यवहारातली भाषा म्हणजे व्याख्या अगदी उलटी आहे. आपण असं म्हणतो का व्यवहारात, त्यांनी माझ्या अपरोक्ष असं केलं म्हणतो ना, म्हणजे माझ्या नकळत मला न सांगता त्यांनी तसं केलं. त्याच्या अगदी उलटा अर्थ परमार्थात. अपरोक्ष म्हणजे साक्षात, प्रत्यक्ष म्हणजे तेच आपण होणे. हे आपण जे कालपासून बोलतोय तो विषय बघतोय. ज्ञानाचा आजही आपण विचार केला, की ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे का ज्ञान. ज्ञानरूप, ज्ञानी नाही, ज्ञान होणं नव्हे, ज्ञानरूपच होणं, एकरूप होणं. असा जीवब्रह्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव ज्यांना आहे, त्यांच्या पाशी नव्हे त्यांच्या पायाशी बसूनच अध्यात्म विद्या विद्यानाम, जे सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या जी आहे, ज्याला भगवंत स्वतः म्हणतात ती अध्यात्म विद्या, असं ज्या विद्येचं वर्णन करतात, ती त्यांच्या पायाशी बसूनच शिकावी लागते. पुन्हा काय हरकत आहे त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसलं तर? त्यांची काहीच हरकत नसते. तुम्ही त्यांच्या वरच्या आसनावरही बसा, त्यांचं काहीच बिघडत नाही. कारण त्यांनी तर अशा तत्वाचा अनुभव घेतलाय, की जे सर्व व्यापक आहे. बिघडतं माझं. कारण जेव्हा ही स्थानं मी निवडतो, त्याचा अर्थ असा आहे, की अजूनही आहेच, देअर आर सम रेमनंट्स, की बघूया तर खरं काय सांगतात आहे. पटलं तर मग ठरवूया. याचा अर्थ असा नव्हे परीक्षा करू नये. जरूर परीक्षा करावी. स्वामी विवेकानंदांनी पण केलेली आहे श्रीरामकृष्ण वंशाची परीक्षा. तो भाग वेगळा आहे. पण मगाशी आपण जे बोलत होतो, की त्या स्वसंवेद्य तत्वाचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून मग समर्थ रामदास स्वामीजी व्याख्या करतात सद्गुरूंची, "फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तेची गुरु माहेर अनाथांचे, तोची गुरु माहेर अनाथांचे." फोडूनी शब्दाचे अंतर, तत्वम असी. आता तत्वमसी आपणही सांगतो एकमेकांना, मी तर नेहमीच सांगतो ते. आपणही त्याच्यावर अगदी 1 तास व्याख्यान सुद्धा करू शकतो तत्त्वमसीवरती. जसं एव्हरेस्टवर कसं चढायचं, त्याचं मी तुम्हाला व्याख्यान देऊ शकतो. कारण जबरदस्त अभ्यास मी त्याचा केलेला आहे. Googleवरनं सगळी माहिती डाउनलोड केलेली आहे. त्याची एक पी-डी-एफ बनवली आहे. ती पाठही केलेली आहे. त्याचे फोटोही पाहिलेले आहे. सगळा अभ्यास तयार आहे. अहो, तुम्ही किती वेळा जाऊन आलात एव्हरेस्ट? तेवढं नका विचारू. ते नका विचारू.
त्यामुळे तत्वमसी ही जी महावाक्य आहे त्यांचा वाच्यार्थ, लक्ष्यार्थ हे सांगून, म्हणून मी मगाशी म्हणालो इथपर्यंत कदाचित आपणही करू शकू. ह्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. पण त्या शब्दांनी ज्या साररूप तत्वाचा निर्देश होतो आहे, जे मगाशी आपण आता बोललो, की त्यांना सत्य माहिती आहे गीतांजलीच्या बाबतीत, म्हणून त्यांना काहीच अडचण आली नाही या वाक्याबद्दल. लक्षणा त्याची त्यांनी करून घेतली आतल्या आतमध्ये, कारण त्यांना सत्य माहिती आहे. सत्याशी जुळणारं वाक्य त्यांनी करून घेतलं. असं सत्य ज्यांना माहिती आहे, तत्त्वम असीचं, आणि इथे माहीत आहे याचा अर्थ प्रत्यक्ष त्यांनी अनुभव, अपरोक्ष अनुभव घेतलेला आहे. म्हणून फोडून शब्दाचे अंतर, अंतर म्हणजे असं टरफल असतं ना शेंगेचं, ते फोडल्याशिवाय आतला दाणा थोडीच मिळतो तुम्हाला. तो दाणा ज्यांना मिळालेला आहे, आपण आपले टरफल, आपण टरफलच खातो. असं जो आपला अहम आहे, आपण जीव रूपाने आहोत, असं आपण मगाशी म्हणलं, आपण सर्व स्वतःला जीव समजतो. त्या अहम हा जो आपला आहे, त्याच्या मागे अधिष्ठान रूपाने जो आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, ते अनुभवाला आणून देणारेच फक्त सद्गुरू असतात. आणि या हा जो आत्मनाथ आहे, त्याला आता नाथ शब्द वापरलाय, त्या आत्मनाथाला मी विसरल्याने मी जो अनाथ झालेलो आहे, अशा अनाथांना ते सनाथ करतात. हे ऐकल्यानंतर वाटतं की नाही सारखं, मी कुठे अनाथ आहे? माझे आईबाप जिवंत आहे, बरोबर, मला असं असंही येतं विचार मनामध्ये. तो अर्थ नाहीच आहे. आपण सगळे त्या दृष्टीने अनाथच आहोत. आपल्या आईबापांसकट तेही अनाथच आहेत, जर त्यांना आत्मानुभूती नसेल तर. पण सनाथ सद्गुरू करतात, ह्या दृष्टीने करतात आत्मनाथाची प्राप्ती. त्यामुळे श्रुतिवाक्य जी असतात, ज्याला आपण आता महावाक्य म्हणालो, त्यांचा श्री गुरूंच्या साह्य वाचून जर आपण स्वबुद्धीने जर विचार केला, तर त्यापासून आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. मुद्दा तो सुरू आहे. अर्थ कळेल. परमपूज्य मंदातीने नेहमी म्हणतात, की एखाद्या शब्दाला प्रतिशब्द सांगणं म्हणजे विवेचन नाही. आता आकाश, आकाश नावाचा एक शब्द आहे. त्याला मी दुसरा एक शब्द सांगितला तुम्हाला. म्हणजे काय? पुन्हा पहिला सांगायचा. संकल्पना कळली का आकाश म्हणजे काय? की ते एक पंचमहाभूत कसं आहे? त्याचं गुण काय आहे? त्याचा शब्द गुण कसा आहे? हे सगळं याची व्याप्ती जेव्हा कळते, तेव्हा आकाश मला कळलं असं म्हणता येतं. एक शाब्दिक पातळीवर का होईना. पण आकाश शब्द कुठेतरी आला. मी त्याला तुम्हाला दुसरा शब्द सांगितला आणि पुढे निघून गेलो. काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. प्रतिशब्द दिला. आणि असं मी जेव्हा अं, स्वबुद्धीने विचार करतो श्रुती वाक्यांचा, तेव्हा म्हणून मला आनंदाची प्राप्ती होत नाही. परंतु सद्गुरूंच्या साह्याने मी जेव्हा त्याचा विचार करतो, तेव्हा निस्संदेह आपल्याला परमात्मबोध होऊ शकतो आणि त्या आनंदामध्ये आपल्याला डुंबता येऊ शकतो. त्याच्यासाठी एक फार सुंदर दृष्टांत आहे. जसं आपण पाणी जे पितो आपण त्याला गोडं पाणी म्हणतात, बरोबर? ते हा दृष्टांत खूप सुंदर आहे. कशा दृष्टीने, की ते गोडं पाणी आपण पितो. मग ते कुठून येतं? ते तलावातून येतं, नदीतून मिळतं. कधी तुम्ही काय बोरवेली खणत असाल, पावसाचं पाणी आम्ही साठवलं, गोडं पाणी. पण हे पाणी देणारा कोण आहे? माहिती आहे आपल्याला. सगळं सृष्टीचक्र आपल्याला माहिती आहे. समुद्राचं जे पाणी आहे, त्याची जी वाफ होते आणि जे गोडं पाणी आपल्याला या नदी, तलाव, विहिरी यांच्या रूपाने मिळतं, तेव्हा ते आपल्याला काय होतं? पेय होतं. ते आपल्याला पिण्याच्या लायकीचं होतं. मेघांच्या द्वारे ते येऊ शकतं. पण विचार केला तर ते समुद्रातच आलेलं असतं. त्यामुळे मी काय ठरवलं? मी खूप हुशार आहे. मी ठरवलं उद्यापासून समुद्रातच पाणी प्यायचं. असं जर कोणी साक्षात समुद्राचं पाणी पिऊ लागला, त्याप्रमाणे स्वतःच्या रजोगुणयुक्त बुद्धीने मी जेव्हा महावाक्यांचा अर्थ लावायला जातो, दृष्टांत, तेव्हा समुद्राचं पाणी पिणाऱ्याला जितकं समाधान मिळतं ते पाणी पिण्याचं. हे असे दृष्टांत का देतात माहिती आहे का शास्त्रामध्ये? हा काही माझा दृष्टांत नाही, शास्त्राचा दृष्टांत आहे हा.
आपल्याला जागं करण्यासाठी, की अरे किती अहंकार आहे रे बुद्धीमध्ये, किती अहंकार आहे. हवाय ना तुम्हाला तो अनुभव, आनंद हवाय ना, मग ठेवा ना थोडंसं बाजूला. एक दिवस कळेल तुम्हाला, की तुम्ही किती चुकीचे होतात. हां, ते नाही मिळालं, यू कॅन गो बॅक टू युअर ओरिजिनल. बाजूला काढून ठेवा, पुन्हा ते टोपी घालतात तसं. थोडक्यामध्ये हे इतकं विवेचन आपण का करतो आहोत? तर आपल्या बुद्धीमध्ये जो व्याप्त अहंकार आहे ना, त्याचा आपण त्वरित त्याग करावा आणि आपलं हित साधावं. कारण होतं काय, आपण जेव्हा सद्गुरूंची गरजच काय? असा प्रश्न आपण जेव्हा विचारतो, तेव्हा आपलं अज्ञान आणि आपला अहंकार आपण व्यक्त करत असतो, प्रकट करत असतो. कारण जर प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांनी, वसिष्ठांनी, मला सकाळीच आज एवढा मोठा योग वासिष्ठाचा विषय बघितला आपण. प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र जर वसिष्ठांना गुरु मानत असतील, जर गोपाल कृष्ण सांदीपनी ऋषींना गुरु म्हणून स्वीकार करत असतील, श्रीमद आद्य शंकराचार्य, गोविंद पाद यती, त्यांचं जे सद्गुरु प्रेम आहे, त्यांच्या रचनांमधून, त्यांच्या चरित्रांमधून ते विदित होत असेल, प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज, तर त्यांचे सद्गुरू, निवृत्तीनाथांबद्दलचा त्यांचा जो नितांत आदर आहे, जे प्रेम आहे, जो विनय आहे, तो ज्ञानेश्वरीत जागोजागी दिसतो आपल्याला. प्रत्येक अध्यायामध्ये दिसतो. तो बघायला मिळतो. आणि हीच गोष्ट इतर सर्व संतांची पण आहे. म्हणजे अगदी आपण जर विचार केला सांप्रत काळातले स्वामी विवेकानंद, ते जेव्हा अमेरिकेत आले आणि व्याख्यानांच्या, प्रवचनांच्या निमित्ताने जेव्हा त्यांच्या सद्गुरूंचा उल्लेख होत असे किंवा कोणी त्यांना सद्गुरूंबद्दल प्रश्न विचारत असे, कारण ह्या संस्कृतीमध्ये गुरु हा शब्द त्यांना माहित नाही. सद्गुरू तर सोडूनच द्या. व्हॉट इज दिस गुरु यू टॉक अबाउट? भाव विवश होत असं स्वामी विवेकानंद. डोळ्यात पाणी. सद्गुरू. काय सांगू मी तुम्हाला सद्गुरूचं महात्म्य? आपण भाग्यवान आहोत. त्यांना तर सांगणं अजून कठीण, ज्यांना ही संस्कृतीच नाही, संकल्पनाच नाही. आणि मग स्वामी विवेकानंदांनी अप्रतिम व्याख्या केली आहे सद्गुरूंची, जास्तकात कोणी केली नसावी बहुतेक. जो कशाही पेक्षा लघु नाही त्याला गुरु असं म्हणतात. स्वामी विवेकानंदांची व्याख्या आहे. जो कशाही पेक्षा लघु नाही. मग आता घ्या तुम्ही, काय आहे सगळ्यात मोठं? करा कल्पना. आपला सूर्य तर काहीच नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी कोट्यवधी पटीने मोठे तारे सापडले आहेत आता. कोट्यवधी मोठाल्या आकाशगंगा, मॅसिव्ह ब्लॅक होल सापडलेले आहेत. मी आपल्या मोठ्याच्या कल्पना सांगतोय. ताणून बुद्धी किती ताणणार तुम्ही? तिथपर्यंत जाणार. ज्याला एका शब्दामध्ये त्याचं गुंडाळता येतं, ब्रह्मांड. हे ज्यांनी निर्माण केलं, हे सगळं ज्यांनी निर्माण केलं, तो ईश्वर. आणि तो मायेच्या उपाधीसह असल्यामुळे त्याला ईश्वर म्हणायचं, नाही तर ते ब्रह्मच. जे कशाही पेक्षा लघु नाही ते गुरु, ते सद्गुरू. कशासाठी बोलतोय? की इतक्या प्रचंड सामर्थ्याचा पुरुष असलेले स्वामी विवेकानंद पण आपल्या सद्गुरूंच्या चरणी नाना प्रकारे परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा नतमस्तक झालेले आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्र, गोपालकृष्ण, शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, स्वामी विवेकानंद, उजळणी केली मी आता घेतलेल्या नावांची फक्त. आणि ही वानगी दाखल घेतलेली नावं आहेत. ह्या सर्वांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. नेहमी सांगतो, हे बोलण्याचं सुद्धा पाप घडलेलं आहे माझ्या हाती. एवढं वाक्य अर्धवट जर बोललो तर. या सर्वांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मला सद्गुरूंची गरजच काय? असं जर अजूनही एखाद्याला वाटत असेल, तर त्याला आपण फक्त वंदन करू शकतो, जरा काहीच करू शकतो. कारण शास्त्रीय विवेचन करून झालं. ही सगळी उदाहरणं देऊन झाली, की जी नावं कोणती घेतली मी कल्पना आहे ना, आणि
म्हणून त्याला फक्त वंदन आहे आणि भगवंतानी त्याचा किंवा तिचा उद्धार करावा, तशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. ती पण कधी ते भगवंत मानतात असं गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे. नाहीतर ती पण पंचायतच आहे. आणि या संदर्भामध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट आहे, की जी गोष्ट आपल्याला फार काही शिकवून जाते सद्गुरू या संकल्पनेबद्दल. फार माझी अत्यंत आवडती ती गोष्ट आहे, कथा आहे. कारण ती कथा म्हणजे ती काल्पनिक कथा नाही आहे. ती एका संतांच्या जीवनाचं चरित्रच आहे. पण नेहमीप्रमाणे ती कथा ऐकायला तुम्हाला पुढच्या वेळेला यावं लागणार आहे. कारण आपले इथले 4 वाजलेले आहेत. म्हणजे कॅलिफोर्नियातले दुपारचे 2 वाजले. म्हणजे आपली थोडक्यात वेळ संपलेली आहे. तर आपण ती कथा पुढच्या वेळेला ऐकूया आणि त्या कथेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सद्गुरू महात्म्य, सद्गुरू ही संकल्पना समजून घेऊया आणि आज इथे थांबूया. हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, इथूनच नमस्कारच करते. आज तुम्ही सद्गुरू यांचं महत्व, आपल्या सद्गुरू संस्थेचा जो आपला विषय सुरू आहे त्याच्यामध्ये सद्गुरूंचं महत्व आणि सद्गुरूंची आपल्याला कशा दृष्टीने गरज असते. ऍक्च्युली तुम्ही नेहमी समजावून सांगतात की तसं म्हटलं तर सद्गुरूंना तुमची गरज नाही, त्यांची गरज आपल्याला आहे आणि ती का आणि कशी, याचं खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं. त्यामुळे खूप खूप तुम्हाला इथूनच नमस्कार, धन्यवाद म्हणायची हिंमत नाही. आता आपण आपल्या भजन सेवेला वळूया. आजची भजन सेवा द्यायला आपल्या इथे उपस्थित आहेत सौ हर्षा थत्ते. त्या इथे शिकागोलाच असतात आणि त्यांनी मला काही त्यांची फारशी माहिती पाठवलेली नाही. पण मला एवढंच माहिती आहे की त्या शिकागोत राहतात. त्या गाणं छान म्हणतात असं मला कळलं. आणि त्या आज आपल्याला भजन सेवा देणार आहेत. नारायण महाराज रचित शरण तुला गुरुराज अजया हे भजन त्या आज सादर करणार आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आजच्या विषयाला अतिशय समर्पक असं ते भजन ठरतंय. आणि सद्गुरू चरणी शरण गेल्याशिवाय पुढचा काही आपल्याला मार्गच नाहीये. म्हणजे काय वाटेल ते म्हणा, जे आता दादांनी आपल्याला सांगितलं. तिथे डोकं टेकवल्याशिवाय पुढची काही गती नाहीच आपल्याला. त्यामुळे आपण आता ते भजन सौ हर्षा थत्ते यांच्याकडनं ऐकूया. ऐकू येते का? मंगेश दादा, तुम्हाला इथून नमस्कार. आणि मला ज्या संगीत शिकवतायत आणि अतिशय पेशंटली माझ्याबरोबर माझ्याकडनं मला संगीत शिकवतात त्या माझ्या गुरु सौ स्नेहल नेवस्कर यांना मी नमस्कार करून आज ही भजन सेवा मनपूर्वक अर्पण करते. शरण तुला गुरुराज आजया, शरण तुला गुरुराज आजया, शरण तुला गुरुराज आजया, शरण तुला गुरुराज. संसाराची खटपट झाली, वृत्ती झटपट माझी उतरली. संसाराची खटपट झाली, वृत्ती झटपट माझी उतरली. कोणी नसे या ठाया आजया, कोणी नसे या ठाया आजया,
शरण तुला गुरुराज आज या, शरण तुला गुरुराज. माझे माझे करिता जीवन झिजून गेले सारे तन मन. माझे माझे करिता जीवन झिजून गेले सारे तन मन. शेवट जाईल काया आज या, शेवट जाईल काया आज या, शरण तुला गुरुराज आज या, शरण तुला गुरुराज. काळ कुणावरी झडप घेई, केव्हा येईल कळतची नाही. काळ कुणावरी झडप घेई, केव्हा येईल कळतची नाही. नारायण हा पाया आज या, नारायण हा पाया आज या, शरण तुला गुरुराज आज या, शरण तुला गुरुराज आज या, शरण तुला गुरुराज. महाराज की जय. हर्षा, फारच सुंदर झाली तुझी भजन सेवा. खूप खूप धन्यवाद तुझ्या सेवेबद्दल. आज मात्र आपण कुठलेही प्रश्न उत्तर घेणार नाही आहोत. त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या आठवड्यात आपले प्रश्न उत्तर होतील अशी आपण एक आशा करूया आणि आज इथे थांबूया. जय श्रीराम.